वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली वणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि कर्ता कर्म अधिकारमचं सुरू आहे आणि कर्ता कर्म अधिकाराच्या अनुषंगाने आम्ही काल बघितलेलं होतं की केवल ज्ञान आणि श्रुत ज्ञान यामध्ये काहीतरी साम्य आहे। जर आम्हाला केवल ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर केवल ज्ञानासारखं जे श्रुत ज्ञान आहे या श्रुत ज्ञानाचा त्याच पद्धतीने अवलंबन करून आम्हाला केवल ज्ञानाची प्राप्ती करून घेता येते। कारण केवल ज्ञान हा जीवाचा स्वभाव आहे आणि केवल ज्ञान हा जीवाचा स्वभाव आहे आणि त्यामुळे जर आम्हाला केवल ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ती श्रुत ज्ञान जे आमच्याजवळ आज विद्यमान आहे या विद्यमान ज्ञानातूनच विकास करता करता केवल ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी लागणार आहे। म्हणून आचार्यांनी काल आम्हाला सांगितलेलं होतं की आमचं क्षायोपक्षमिक ज्ञान जरूर आहे। कारण मतिज्ञान आणि श्रुतज्ञान कर्माच्या ज्ञानावरण कर्माच्या क्षयोपशमानी असणारी आमची ही परिणती आहे। पण या ज्ञानाला जेव्हा आम्ही आमच्या आत्मतत्वाशी आमच्या तीक्ष्ण ज्ञान दृष्टीने ग्रहण करून सुनिर्मल नित्य उदयरूप अशा चिन्मय आत्म्याची आमच्या जीवनात जेव्हा आम्ही ओढ करतो त्याशिवाय आम्हाला दुसरा ध्यास जीवनात नाही अशा प्रकारची तन्मय परिणती जेव्हा आमच्या जीवनात येते त्यावेळेला आम्हाला आत्म्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही। कारण आत्म्याचा अनुभव जशी आम्ही भावना भावू तसाच आम्हाला अनुभव येणार आहे। आम्ही शुद्धाची भावना केली तर आम्हाला शुद्धाची प्राप्ती होणार आहे। आमच्या जीवनात निर्मलतेची आम्हाला अनुभूती घ्यावी लागणार आहे तेव्हाच निर्मलता आमच्या पर्यायीमध्ये प्रगट होणार आहे। काल आपण इथे थांबलेलो होतो की असं एकमात्र लगन असल्यामुळे त्या काळी म्हणजे अनुभवाच्या क्षणी हा स्वयं विज्ञान घन स्वभाव रूप होतो। ज्या वेळेला हा आत्मप्रतीतीमध्ये निमग्न आहे त्यावेळेला केवल ज्ञानासारखंच त्याचं ते ज्ञान त्या ठिकाणी म्हटल्या जातं। जरी त्याचं ते परोक्ष ज्ञान आहे परोक्ष असतानाही कदाचित स्वसंवेदन प्रत्यक्ष असंही त्याचं नाव दिल्या जातं। स्वानुभव प्रत्यक्ष असं त्याला म्हटल्या जातं म्हणजे ते ज्ञान देखील कथंचित प्रत्यक्ष असणार आहे। अतएव श्रुतज्ञानात्मक समस्त अंतर्जल्प श्रुतज्ञानाचे जल्प अंतरंगामध्ये जे सुरू असतात की ते बाह्यतः प्रगट होत नाही परंतु मी ज्ञायक स्वभावी आत्मा आहे मी चैतन्य स्वभावी आहे या शरीरापासून मी भिन्न आहे मी कर्मापासून भिन्न आहे हे सगळे जे ध्यान सूत्र आहे या ध्यान सूत्रांचा स्वतःच्या अंतरंगामध्ये ओष्ट तालू कुठेही हलनचलन न होता जो आमचा अजपा जप सुरू असतो हे सगळे अंतर्जल्प आहे। परंतु आचार्य हे सांगतात हे अंतर्जल्प देखील आमचे आता विद्यमान नाही आणि बहिर्जल्पात्मक बाह्य विकल्प नमोकार मंत्र जरी मनामध्ये सुरू आहे तो ओठांची हालचाल सुरू आहे बहिर्विकल्प आहे हा बहिर्जल्प आहे हाही त्या ठिकाणी नष्ट झालेला आहे आणि असा अंतर्जल्प आणि बहिर्जल्परूप विकल्परूप भूमिकेच्या हा पार गेलेला आहे
त्यामुळे केवलींप्रमाणे संपूर्ण नयपक्षाचा परिग्रह दूर झालेला आहे. कोणत्याही तऱ्हेचा अट्टहास एकांत जीवनात उरला नाही. नयपक्षाचा आग्रह हा देखील परिग्रहामध्ये बदललेला आहे आणि अशा तऱ्हेचा नयपक्षाचा आग्रह देखील त्याच्या जीवनात नाही आणि म्हणून तो कोणताही नयपक्ष ग्रहण करत नाही. असा हा मती श्रुतज्ञानी आत्मा संपूर्ण विकल्पांच्या दूरवर्ती, कारण संपूर्ण विकल्प आता नष्ट झालेले आहे. कारण अनुभूती काळी जशी आम्ही मागे गाथा पाहिली होती की उदयती न नयश्री ध्वस्तमेव प्रमाणम, म्हणजे सगळं हे नष्ट झालेलं आहे. काहीही आता अनुभूतीच्या वेळी विकल्प उरला नाही. नयपक्षाचा आग्रह नाही, प्रमाणाचा विकल्प नाही. निक्षेप चक्र तर कुठे दडून बसला आहे याचीही प्रतीती नाही. अशा प्रकारे हा नयपक्षातीत झालेला आहे, म्हणून विकल्पांच्या दूरवर्ती आहे. दुसरं विशेषण ठेवलं परमात्मा. परमात्मा म्हणजे चैतन्य आत्मतत्वाचा अनुभव घेणारा जो आहे त्याला परम आत्मा म्हटलं. परमात्मा, परम म्हणजे उत्कृष्ट आणि आत्मतत्व उत्कृष्टतेचं ध्यान करणार आहे, म्हणून तो परमात्मा. तिसरं सांगितलं प्रत्यक ज्योती. हा शब्द प्रत्यगात्मा हा मला वाटते कलशामध्ये सुरुवातीलाच कलशामध्ये प्रत्यक ज्योती हा शब्द येऊन गेला आणि प्रत्यक ज्योतीचा अर्थ आपण बघताना परद्रव्य, परनैमित्तिक भाव यापासून भिन्न आणि स्वतःच्या स्वभावाशी जो अभिन्न आहे त्याला आम्ही प्रत्यगात्मा म्हटलेलं होतं. म्हणून हा प्रत्यगात्मा म्हणजे त्या ठिकाणी असा परापासून भिन्न आत्मतत्वाची अनुभूती घेणारा हा प्रत्यक ज्योती ज्ञानात्मा. ज्ञान गुणाला मुख्य करून त्याला ज्ञानात्मा म्हटलं. परमात्मा आणि ज्ञानात्मा दोन शब्द ठेवले. परम म्हणजे उत्कृष्ट आत्मा, त्याचं ध्यान करणारा तो परमात्मा, आणि ज्ञान मुख्यतेने जर त्या जीवाकडे आम्ही बघितलं तर त्याला आम्ही ज्ञानात्मा पण म्हणू शकतो. आणि प्रत्यक ज्योती कारण हा अनुभव जो घेणार आहे हा परापासून भिन्न आणि स्वतःच्या निजतत्वाशी अभिन्न रूप अनुभव आहे, असा आत्मख्याती रूप. आत्मख्याती आत्मेची प्रसिद्धी ज्याच्या माध्यमातून होणार आहे, आत्मख्याती आत्मेची अनुभूती ही त्या ठिकाणी समयसार आहे. आणि हे समयसारचं मर्म आहे, रहस्य आहे. म्हणून या गाथेमध्ये आचार्यांना श्रुतज्ञान आणि केवल ज्ञान याच्यामध्ये समानता दाखवायची आहे. काय करणार, आमच्याजवळ केवल ज्ञान नाही, अशा प्रकारचा विकल्प आमच्या अंतरंगात नको. जे आमच्याजवळ आज ज्ञान आहे ते आमच्या आत्म्यानुभूतीसाठी पर्याप्त आहे. कारण पहा, अवधी ज्ञान किंवा मनपर्यय ज्ञान याचा उपयोग आत्मतत्व जाणण्यासाठी होत नाही. कारण त्या दोन्ही ज्ञानाचे विषय रूपीश्ववधे हे रूपी पदार्थ हा अवधी ज्ञानाचा विषय आहे. आणि रूपी पदार्थामध्ये परमाणूला जाणू शकतो अवधी ज्ञान, आणि परमाणूच्याही अनंत भागाला मनपर्यय ज्ञान जाणू शकतं. परंतु मनपर्यय ज्ञान देखील आत्म्याला जाणण्याला असमर्थ आहे. आणि म्हणून आमच्या जवळ जे संज्ञी जीवांजवळ मतिश्रुत ज्ञान आहे हे आमच्या आत्मानुभूतीसाठी आम्हाला पर्याप्त आहे. फक्त आम्हाला आमचं लक्ष जे बाह्यतः अडकलेलं आहे, पराचं जे आकर्षण आमच्या जीवनात आहे, या आकर्षणाला संपवून याला केंद्रित करून एक आत्मतत्वामध्ये आम्हाला तल्लीन करायचं आहे. श्रुतज्ञानामध्ये एकाकार व्हायचं आहे. आणि श्रुतज्ञानाचा विषय आमचा जो सांगितलेला आहे तो सुनिर्मल नित्य उदयरूप असा शुद्ध आत्मा. हा म्हणजे मी आहे. ही सदैव लगन. आणि लगन कशाला म्हटल्या जाते? जेव्हा एक क्षण देखील आम्ही त्या गोष्टीशिवाय स्वस्थ बसू शकत नाही. ही गोष्ट मला कधी प्राप्त होईल ही अंतरंगामधली एक प्रकारची उत्सुकता, ओढ, त्याला म्हटलं आहे लगन. जेव्हा लगन असते कोणत्याही गोष्टीची तेव्हा ती गोष्ट सहज आमच्या जीवनात घडत असते.
असा हा आत्मानुभूती मात्र, अनुभूती मात्र समयसार आहे. ज्याप्रमाणे केवली भगवान नयपक्षाचे ज्ञाते आहेत, तद्वत आत्मानुभूतीचे समयी ज्ञानी जीव देखील कोणत्याही नयपक्षाचा पक्षपात न करता केवळ ज्ञाताच असतो. काय सिमिलॅरिटी पाहायची केवल ज्ञान आणि श्रुतज्ञानात? जसे केवली भगवान ज्ञाता आहे, तसा श्रुतज्ञानी देखील केवळ ज्ञाता आहे. साम्य बघितलं. त्यांच्या ज्ञानात अंतर आहे, नाही आहे असं नाही, पण त्या अंतराला गौण करून हे केवल ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान आहे, मतिश्रुत ज्ञान परोक्ष ज्ञान आहे. केवल ज्ञानामध्ये ज्ञानावरण कर्म काहीही नाही, सर्वतः क्षय झालेला आहे. मतिश्रुत ज्ञानामध्ये ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम आहे. हे सगळं त्यामधली विषमता असताना देखील या विषमतेला गौण करून, जसं केवली भगवान केवळ ज्ञाते आहे नयपक्षाचे, त्याप्रमाणे श्रुतज्ञानी देखील केवळ नयपक्षाचा ज्ञाता आहे. कारण त्यावेळी नयपक्षासंबंधी विकल्प निमाले असतात. ही निर्विकल्प वितराग दशा आहे. नंतर एका नयाचा सर्वथा पक्ष ग्रहण केला तर मिथ्यात्वासह असलेला अनंतानुबंधी राग असतो. समजा दोन नय आहे. एक नय सांगणार आहे जीव अबद्ध अस्पृष्ट आहे, निश्चयने सांगणार आहे. व्यवहार नय सांगणार आहे जीव बद्ध स्पृष्ट आहे. हा दोन नयाचा दोन पक्ष आहे आणि एकाच नयाचा पक्ष आम्ही सर्वथा ग्रहण केला तर हा आमचा मिथ्यात्व सहित अनंतानुबंधीचा राग असतो. जेव्हा आम्ही अबद्ध स्पृष्ट म्हणतो तेव्हा आम्ही हे जाणतो की व्यवहार नय अशा प्रकारे कथन करणार आहे, हे निश्चय नयाचं कथन आहे, असा आमचा दोन्ही नयांना स्वीकारण्याचा अभिप्राय आहे. परंतु जेव्हा आम्ही एकच पक्ष समीचीन आहे आणि जो व्यवहार नयानी बद्ध स्पृष्टता सांगितली आहे ही आमच्या पर्यायीमध्ये देखील नाही, आमचा पर्याय स्वभाव देखील तसा नाही आणि आम्ही पर्याय स्वभावाने देखील अबद्ध स्पृष्ट आहे असा जर आम्ही एकांत सर्वथा करत असू तर हा आमचा एकांत मिथ्यात्व रूप आहे आणि मिथ्यात्व जिथे आहे तिथे अनंतानुबंधीचा राग असणार आहे. कारण अनंतानुबंधीला देखील कधी कधी अनंत संसारासाठी कारणीभूत असा राग आहे. तसेच प्रयोजनवश एका नयास प्राधान्याने ग्रहण केले आणि दुसरा पक्ष गौण केला तरी मिथ्यात्वाशिवाय केवळ चारित्र मोहरूप राग असतो. जसं आता मी म्हटलं की एक नय म्हणणार आहे जीव निश्चय नयानी अबद्ध स्पृष्ट आहे, व्यवहार नयानी हा जीव बद्ध स्पृष्ट आहे. आता आम्हाला शुद्धाची प्राप्ती करून घ्यायची आहे म्हणून प्रयोजनवश आम्ही निश्चय नयाच्या पक्षाला मुख्यता देऊन उपदेश केला की तू तुझ्या अबद्ध अस्पृष्ट आत्म्याचेच ध्यान कर. याच्यामध्ये आमचं प्रयोजन हे आहे की जेव्हा आम्हाला शुद्धात्मा ज्ञात होईल त्यावेळेला शुद्धाच्या आराधनेनीच आम्हाला शुद्धाची प्राप्ती होईल. या प्रयोजनाने आम्ही निश्चय नयाचा पक्ष मुख्य केला, व्यवहार नयाचा पक्ष गौण केला, पण त्याचं निराकरण केलं नाही. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, त्याला काढून टाकलं, सर्वस्वी तो नाहीच असं म्हटलेलं नाही. तर हा जो आमचा एकाला मुख्य आणि एकाला गौण करण्याची जी विवक्षा आहे, अर्पिता नर्पिती सिद्धे हे, ही जी आमची विवक्षा आहे ही मिथ्यात्व विरहित आहे. याच्यामध्ये मिथ्यात्व आमच्या जीवनात नाही आणि अनंतानुबंधीचा राग पण नाही. हा राग जो असणार आहे या ठिकाणी मुख्य गौण करण्यामध्ये हा चारित्र मोहनीय संबंधी अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण किंवा संज्वलनचा राग असणार आहे.
म्हणजे अनंतानुबंधीचा राग संपलेला आहे, मिथ्यात्व संपलेला आहे, पण अजून एकदम पूर्ण वितरागी हा झाला नाही. आणि त्यामुळे अप्रत्याख्यांचा असेल, 5व्या गुणस्थानात असेल तर, 6व्या 7व्यात असेल तर प्रत्याख्य, 6व्यामध्ये 6व्यामध्ये असेल तर संज्वलनचा असेल, 5व्यामध्ये असेल तर अप्रत्याख्यानावरणाचा राग असेल, तसा राग त्याच्या जीवनात आहे. परंतु जेव्हा नयपक्षाचा त्याग करून केवळ आत्मस्वरूपाचे अनुभवन करतो, आता कोणत्याही पक्षामध्ये तो झुकलेला नाही, समतोलता जीवनात आलेली आहे, तराजूची दांडी स्थिर आहे, पारडं कुठेही एकीकडे झुकलेलं नाही. आणि नयपक्षाचा आग्रह सोडून तो अन्वेषण करतोय, स्वतःमध्ये आत्मतत्वाची उपलब्धी करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. आणि असं असताना त्याच्या जीवनात नयपक्षाचा त्याग झाला, कुठल्याही बाजूकडे तो झुकला नाही आणि केवळ अनुभूतीमध्ये रममाण झाला. हे त्याचं अनुभवन जेव्हा आहे, तेव्हा श्रुतज्ञानी देखील केवलीप्रमाणे केवळ ज्ञाताच असल्यामुळे वितरागाप्रमाणे होतात. आणि जसं ते जाणतात तसा हाही केवळ जाणत आहे, हाही जाणकार आहे. जाणल्यानंतर इष्ट अनिष्ट बुद्धी नाही, चांगलं वाईटपणा जीवनातला नष्ट झालेला आहे. केवळ जाणणं एवढंच ज्याचं शिल्लक आहे. त्यामुळे तो वितरागी, आंशिक वितरागता त्याच्याही जीवनात आलेली आहे. अनंतानुबंधी गेली, या दृष्टीने वितरागता आली. आणि जेवढ्या कर्मांचा सद्भाव असेल, त्या कर्माच्या उदयामध्ये तशा प्रकारचा राग द्वेष भाव आला, पण मोहभाव मात्र संपलेला आहे. म्हणून ते वितरागीप्रमाणे भासित होतात. म्हणजेच बुद्धिपूर्वक रागद्वेषाच्या विकल्पानी रहित होतात. आणि परत या ठिकाणी 2 गोष्टी लावायच्या. जेव्हा तो अनुभूतीमध्ये निमग्न आहे, तेव्हा त्याच्या जीवनात बुद्धिपूर्वक राग पण नाही. आणि जेव्हा या अनुभूतीच्या कालामधून तो लब्ध्यात्मक भूमिकेत येतो, उदाहरणार्थ एखादा जीव क्षायिक सम्यक दृष्टी आहे, क्षायिक सम्यक दृष्टी असताना जेव्हा तो आत्मानुभूतीमध्ये निमग्न आहे, तेव्हा बुद्धिपूर्वक रागद्वेष त्याच्या जीवनात नाही. जे काही असेल ते अबुद्धिपूर्वक सुरू आहे. आणि अबुद्धिपूर्वकाला आम्ही रोखू शकत नाही, ते आपल्या कर्मोदयानुसार उदयात येणारच आहे. परंतु जेव्हा तो क्षायिक सम्यक दृष्टी आहे आणि त्याचा अनुभूतीचा काळ संपला, कारण अनुभूती शेवटी अंतर्मुहूर्ताच्या वेळ जास्त टिकू शकत नाही, तो आता दुसऱ्या भूमिकेत आला, शुभ किंवा अशुभ अशा उपयोगामध्ये आला. त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये बुद्धिपूर्वक रागद्वेष आहेत. परंतु असं असताना देखील त्या समयात जे काही रागद्वेषादी परिणाम होतात, त्याचा मी करता आहे असा त्याचा अभिप्राय नाही. मान्यतेमध्ये ही गोष्ट पक्की आहे की मी या रागाचा करता नाही, मी याचा स्वामी नाही. आणि म्हणून तो अशा विकल्पानी रहित आहे असा अभिप्राय समजावा. आत्मा न्यायक स्वभाव असल्यामुळे तो परद्रव्य, परभाव आणि नयपक्ष यांना जाणतो. आत्मा स्वपर प्रकाशक आहे, स्वतःलाही जाणतो. आणि ज्या समयात स्वतःला जाणतो, त्या समयात तो परद्रव्याला देखील जाणतो. म्हणजे परद्रव्याचा तो जाणकार आहे, परभावालाही तो जाणतो आणि नयपक्षाला देखील तो जाणतो, मात्र ग्रहण करत नाही. आणि ग्रहण करणं आणि जाणणं या गोष्टी काही एक नाही. जाणल्याने काही बिघडलं नाही, जाणल्यानंतर आम्ही जाणण्याच्या कक्षेपर्यंत थांबत नाही, आम्ही ती कक्षा ओलांडून आमच्या जीवनात आम्ही अतिक्रमण करतो. आणि अतिक्रमण करतो म्हणजे एक पाऊल आम्ही पुढे टाकतो, आम्ही इष्ट अनिष्ट बुद्धी करतो.
ग्रहण त्यागाचा विकल्प करतो. हे मला चांगलं आहे, हे वाईट आहे, हा वैरी आहे, हा शत्रू आहे, असा भाव अंतरंगात करतो. आणि म्हणून आम्ही जाणण्याच्या कक्षेपर्यंत रुकत नाही. पण हा जो ज्ञानी आहे, हा जाणण्याच्या कक्षेला रुकलेला आहे. जसं रस्त्याने आम्ही चाललो आहे आणि रस्त्याने जर लाल लाईट लागला तर आम्हाला त्या रेषेपाशी थांबावं लागतं. त्याच्या पुढे गेलो तर आम्हाला जसा अतिक्रमणाचा फाईनचा दोष लागतो, फाईन होईल आम्हाला. त्याप्रमाणे हा जीव जर जाणण्याच्या कक्षेमध्ये रुकला तर ठीक, जाणण्याच्या पुढे त्याचं एक पाऊल जरी पडलं तरी देखील मनामध्ये विकल्प, इष्ट अनिष्ट बुद्धी आली आणि ही इष्ट अनिष्ट बुद्धी त्याला बंधनात टाकणारी आहे. म्हणून हा जो ज्ञानी आहे हा केवळ जाणणार आहे. लक्षात घ्या, जाणण्यानी कर्मबंधन नाही. आम्ही जाणण्याला त्याच्या पुढे जातो आणि म्हणून कर्मबंध आहे. म्हणून ग्रहण मात्र करत नाही. त्याच्या जाणण्याचा निषेध होऊ शकत नाही. तो त्याचा स्वभाव आहे. जाणणं हा त्याचा स्वभाव आहे आणि स्वभावो दुरतिक्रम, हा स्वभावाचं कोणीही उल्लंघन करू शकत नाही. स्वभावो तर्कगोचर, हा स्वभावाला तर्क पण आम्हाला देता येत नाही. म्हणून त्याच्या जाणण्याचा आम्ही निषेध करू शकत नाही, मात्र त्याच्या ग्रहणाचा निषेध आहे. आणि परत लक्षात घ्या की आम्ही परवस्तूचं ग्रहण करूच शकत नाही. वस्तू मर्यादा अशी आहे की कितीही मी म्हटलं की या परवस्तूचं मी ग्रहण केलं तरी आत्मा परवस्तू ग्रहण करू शकत नाही. ही मर्यादा आहे, वस्तुतत्वाची ही मर्यादा आहे. आणि या मर्यादेतच प्रत्येक वस्तूचं कार्य सुरू आहे. जे घर आम्ही म्हणतो की हे घर माझं आहे, घर जीवाचं होऊ शकत नाही. का? कारण ती परवस्तू आहे. परवस्तू असल्यामुळे ती माझी होऊ शकत नाही. ग्रहणाचा सर्वथा निषेध आहे. जे घर आम्ही जातीने उभं राहून बांधतो, ज्याच्यामध्ये आम्ही सर्व सुख सुविधा तयार करतो, आम्हाला कोणतीही अडचण आली नाही पाहिजे अशा प्रकारचं आम्ही प्रयोजन तिथे ठेवतो, त्याच घरातून आम्हाला लोक धरून बाहेर काढतात, बांधून बाहेर काढतात. लक्षात घ्या, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून ज्याला मी स्वतःचं घर मानते आहे त्याला आजपासूनच मी भाड्याच्या घरात आहे हे समजायचं आहे. हे परघर आहे, हे दगडविटांचं घर आहे, हे तर भाड्याचंच आहे. पण ज्या देहामध्ये मी राहते, ह्या देह ही माझ्यासाठी एक भाड्याची कुटी आहे, तेही माझ्यासाठी परघर आहे. म्हणून देहाचे चोचले पुरविण्यात आमचा निरर्थक वेळ आम्हाला घालवायचा नाही. म्हणून त्याच्या ग्रहणाचा निषेध आहे. आणि ग्रहण आम्ही करू शकत नाही, मग ग्रहणाचा निषेध असणारच आहे. कारण पण मग ग्रहण का झालं? आम्ही आमच्या श्रद्धेमध्ये, आमच्या अभिप्रायामध्ये आम्ही हे स्वीकारलं की ही वस्तू माझी आहे आणि म्हणून परद्रव्याचं ग्रहण केलं असं उपचाराने म्हटल्या जातं. वस्तुस्थिती लक्षात घ्या की हे घर माझं का म्हटल्या जातं? कारण मी माझ्या श्रद्धेमध्ये हे स्वीकारलेलं आहे की ही वस्तू माझी आहे. आणि म्हणून व्यवहारनयानी, आणि तेही असद्भूत व्यवहारनयानी, आणि असद्भूत मध्ये सुद्धा उपचरित असद्भूत व्यवहारनयानी ही वास्तू माझी म्हटल्या जाते. त्याचं मी ग्रहण केलं असा उपचार तिथे केला जातो. नयाच्या बाबतीत सुद्धा हा आमचा पक्षपात जो आहे, नयाच्या ग्रहणाचा, त्यागाचा, हा याच्या अतीत मला जायचं आहे. कारण जिथं पक्षपात आहे तिथं विकल्प आहे, आणि जिथं विकल्प आहे तिथे राग आहेच. आणि रागादी विकल्प हे ज्ञातापणाच्या भूमिकेशी विसंगत आहे. यांचं मॅचिंगच होऊ शकत नाही. विकल्प आणि ज्ञान
यांचा कधीही जीवनात सुमेळ राहत नाही. जो ज्ञानी आहे तो रागाच्या अतीतच होईल आणि जो रागी आहे त्याच्या जीवनात ज्ञान असतच नाही. अज्ञान रूप त्याची अवस्था आहे. म्हणजे ज्ञान आणि विकल्प किंवा राग यांचा कधीही सुमेळ जीवनामध्ये असू शकत नाही. यांची जोडी ही सदैव भांडखोर जोडी आहे. राग तिथे आला की ज्ञान तिथे राहू शकत नाही आणि ज्ञानाचा उदय झाला की राग एका क्षणामध्ये विलीन पावतो. म्हणून हा ज्ञातेपणाच्या भूमिकेशी विसंगत आहे. ही सविकल्प दशेच्या त्यागाची प्रेरणा आहे. आणि म्हणून या गाथेमध्ये आम्हाला ही जी आमची सविकल्पात्मक भूमिका आहे, पक्षपाताची भूमिका आहे, ग्रहण त्यागाची भूमिका आहे, या भूमिकेच्या अतिक्रांत पक्षातिक्रांत अशा अनुभूतीची प्रेरणा दिलेली आहे. हा तत्वज्ञ आत्मा असं चिंतन करतो. कलश पाहता की कसं चिंतन करतो. 92 नंबरचा कलश आहे. चिस्वभाव भरभावित भावा भाव भाव परमार्थत एकम बंध पद्धतिमपास्य समस्ताम चेतये समयसारमपारम. चिस्वभाव भरभावित भावा भाव भाव परमार्थत एकम बंध पद्धतिमपास्य समस्ताम चेतये समयसारमपारम. या ठिकाणी थोड्या प्रमाणामध्ये अनुप्रास साधल्या गेलेल्या आहे. भरभावित भाव भाव आणि अभाव अशा तऱ्हेचे हे शब्द वारंवार त्या ठिकाणी घेतल्या गेलेले आहे. पण तरी देखील प्रत्येकाचा अर्थ वेगळा आहे. पहिला सांगितला चिस्वभाव भर. हा आत्मा जो आहे हा चित स्वभावानी भरीत आहे. भरीत आहे म्हणजे भरलेला आहे. जसं मडकं आहे आणि मडक्यामध्ये पाणी पूर्णतः भरलेलं आहे, त्याप्रमाणे हा आत्मा चैतन्य रसानी पूर्ण भरलेला आहे. एम्प्टी नाही, रिकामा नाही आहे. म्हणून भर हा शब्द किंवा घन हा शब्द नेहमी वापरला जातो. घन म्हणजे जशी ठोस वस्तू, त्याप्रमाणे हा आत्मा ठोस रूप आहे. पोला पोला नाही आहे, आत्मा पोकळ आहे असं नाही आहे. तर हा आत्मा चैतन्यानी भरीत आहे, पूर्ण भरलेला आहे. असा हा भावित त्यानीच तो बनलेला आहे. आणि अशा या आत्म्यामध्ये भाव अभाव भाव 3 शब्द आलेले आहे. भावित नंतर भाव, संधीहून अभाव आणि भाव. पहिला भाव शब्दाचा अर्थ आहे उत्पाद. दुसऱ्या अभाव शब्दाचा अर्थ आहे व्यय आणि तिसरा भाव शब्द असणार आहे द्रव्यासाठी. वस्तू कशी आहे तर वस्तूची व्याख्या करताना आम्ही नेहमी सांगतो, तत्वार्थ सूत्राचा आधार देतो, उत्पाद व्यय द्रव्ययुक्तम सत. आमचं जे सत आहे, आमची जी वस्तू आहे ही त्रितयात्मक आहे. म्हणजे उत्पाद व्यय ध्रुवात्मक आमची वस्तू आहे. आणि अशी ही वस्तू ही नित्य या त्रितयात्मकपणाने विलसित होते, शोभायमान आहे. त्रितयात्मकपणा ह्या वस्तूमध्ये निरंतर आहे आणि असंच त्याचं परमार्थ रूप आहे, असाच त्याचा स्वभाव आहे, असंच त्याचं निश्चय नयानी प्रतिपादन केलेलं आहे. म्हणजे वस्तुतत्व हे उत्पाद व्यय ध्रुवे युक्त आहे. हे आत्मद्रव्य आहे आणि आत्मद्रव्य चित स्वभावानी भरीत आहे, पूर्ण भरलेलं आहे. आणि अशा या एक रूप परमार्थ रूपानी अशा एकम असं हे अपार अपार समयसार. अपार अत्यंत प्रत्येक शब्दावर जर आम्ही विश्लेषण केलं आणि त्या शब्दांच्या गहराईमध्ये जर आम्ही गेलो तर आम्हाला एक वेगळाच विलक्षण आनंद येतो. अपार शब्द काय सांगतो? ज्याला दुसरा पार नाही. वस्तू आहे, वस्तूला पार आहेच, पण काही गोष्टी अशा आहे की ज्याचा पार आहे पण आम्हाला दिसत नाही.
काही गोष्टी अशाही आहे की ज्याचा पारच नाही, ज्याला मी म्हणतो अपार, असीम, अमर्याद. हे शब्द असे आहे. असीम ज्याला सीमाच नाही आहे, अमर्याद ज्याला मर्यादाच नाही आहे, ज्याला पारच नाही आहे, दुसरं टोकच आम्हाला दिसत नाही. आम्ही समुद्रासाठी उपमा देतो की समुद्र हा अपार आहे, पण समुद्राला निदान शेवटचं टोक आहे तरी. पण हा आमचा आत्मा जो आहे, हा आत्मा तो अनादी आणि अनंत आहे. म्हणजे याला दुसरं टोकच नाही, अनंत आहे, याला अंतच नाही आहे. अमर्याद, असीम असा हा अपार असा हा आत्मा आहे. असा हा अपार ध्रुव स्वभावी असा हा समयसार आहे. आणि या समयसाराची जो अनुभूती घेईल, मी अनादी अनंत आहे, एक आहे, अखंड आहे, अभेद आहे. माझ्यामध्ये पर्याय भेद आहे, पण त्याला मी गौण केलेला आहे. गुणभेदांच्या अतीत मला अनुभवायचा आहे. असा मी जो ध्रुव स्वभावी आत्मा आहे, या आत्म्याची जो अनुभूती घेईल तो हा समयसारमय होईल. ग्रंथ वाचत असताना आचार्य अमृतचंद्रांनी पहिल्यांदा सांगितलं की मी या ग्रंथाचं लेखन का करतोय. त्यांनी आपला उद्देश स्पष्ट केला. उद्देश स्पष्ट करताना सांगितलं की हा माझा आत्मा या समयसारच्या व्याख्यानाच्या माध्यमातून अशा प्रकारे निर्विकल्प भूमिकेला प्राप्त व्हावा. परपरिणती हे तोर मोह नामनानुभवात हा त्यांनी कलश ठेवला की माझी ही जी परपरिणती होते आहे, अमृतचंद्र आचार्य जे स्वयं आत्मानुभूतीमध्ये रत आहे ते आचार्य म्हणतात आहे. लक्षात घ्या, त्यांची भूमिका लक्षात घ्या. ते म्हणतात आहे की या परपरिणतीचा आधार मोह आहे. मोहामुळे ही अशी परपरिणती होते आहे. आता मोह कोणता आहे त्यांच्या जीवनात? तर चारित्र्य मोहनीय आहे. दर्शन मोह तर संपलाय आणि चारित्र्य मोहापैकी देखील संज्वलनचा मोह आहे. आणि ते आचार्य म्हणतात की मी ज्या वेळेला हे समयसार व्याख्यान करतो आहे, त्यावेळेला मला या समयसार व्याख्यानाच्या माध्यमातून निर्विकल्प भूमिकेची प्राप्ती व्हावी. कारण जोपर्यंत लेखन क्रिया सुरू आहे तोपर्यंत शुभ परिणती आहे. आणि जेव्हा अनुभव आहे तेव्हा निर्विकल्पकता आहे. म्हणजे डोळे मिटले की आत्मानुभूती आणि डोळे खुले असेल ही प्रभूची मूर्ती किंवा समयसारचं व्याख्यान. अशा या दोन कार्यांमध्ये अशी ती त्यांची परिणती होते आहे, विलक्षण परिणती. अनुमानाने ज्ञात करा, त्या अनुभवाशी आम्ही तन्मय होऊ शकतो का हे बघा. आणि जर आम्हाला असं वाटत असेल की अरे खरंच आहे, हे असं त्यांच्या जीवनात अलौकिकता आहे, ती अलौकिकता आम्ही एक क्षण जरी अनुभवू शकलो तरी आमचं समयसारचं हे व्याख्यान सार्थक आहे. तर अशा तऱ्हेने हा अपार समयसार आम्हाला बघायचा आहे. इथे थांबू आणि परत उद्याला हा कलश आपण बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देतो भोग. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवच्छायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.